नमस्कार मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला हॅपी न्यू इयर। तुमचं हे नवीन वर्ष खूप सुखाचं, समाधानीचं आणि नवीन काहीतरी शिकण्याचं जावो अशी माझी इच्छा आहे। तर आज मी काही तुम्हाला शिकवणार नाही आहे, तर आज मी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायला आलो आहोत। तर 2026 मध्ये इंग्लिश सोप्या भाषेमध्ये कशी शिकावी। तर मित्रांनो, आज इंग्लिश ही लक्झरी राहिली नाही, तर ती गरज बनली आहे। नोकरी असो, स्पर्धा परीक्षा असो किंवा आत्मविश्वासाने बोलायचं असेल, इंग्रजी येणं खूप गरजेचं आहे। पण प्रश्न असा आहे की इंग्लिश इतकं अवघड का वाटते? कारण आपण इंग्लिश शिकतो पाठांतर करून, ग्रामरच्या भीतीने आणि चूक होईल या भीतीने। तर आज 2026 मध्ये इंग्लिश शिकण्याची पद्धत बदलली आहे। तर कशी बदलली आहे बघा, मी काही पॉईंट सांगतो। जसं पॉईंट नंबर 1, ग्रामरला घाबरू नका। समजला? ग्रामरला अजिबात घाबरायचं नाही। बघा मित्रांनो, इंग्लिश बोलण्यासाठी पूर्ण ग्रामर पाठ असणं गरजेचं नाही। पहिले बोलायला शिका, ग्रामर हळूहळू आपोआप येतं। जसं लहान मूल बोलायला शिकतं, तसं आपणही शिकू। नंतर पॉईंट नंबर 2 वर आहे, जसं बघा, रोज थोडं थोडं इंग्रजी बोला। 2026 मध्ये तुम्हाला इंग्रजी बोलण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे। कशी म्हणणार तुम्ही? बघा, डेली प्रॅक्टिस करा। दररोज काय करायची? डेली प्रॅक्टिस करायची। कशी करायची? तर 5 इंग्रजी वाक्य इंग्लिशमध्ये बोलायचं, आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःशी बोलायचं। चुका झाल्या तरी चालेल, पण लक्षात ठेवा, चुका इज इक्वल टू लर्निंग। कारण माणूस चुका करू करूच शिकतो। मुद्दा क्रमांक 3, ट्रिकने ग्रामर शिका। जसं मी तुम्हाला ट्रिकने ग्रामर शिकवतच आहे। तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायची बिलकुल गरज नाही, कारण मी बिलकुल ट्रिकने शिकवत असतो। तर ग्रामर शिकण्यासाठी फॉर्म्युल्याने नाही, तर ट्रिकने शिकण्याची गरज आहे। जसं डू डज, डीज, वॉज वेअर किंवा टेन्स, हे सगळं कसं ट्रिकने शिका लागते आपल्याला। तुम्ही व्हिडिओ पाहतच आहे, तुम्हाला माहीत आहे, सर्वात पहिलं मालक, मग नौकर, त्याच्यानंतर बायको, मग मुलं, मग गावातले लोक, अशी आपली ट्रिक आहे, अशी आपली ट्रिक आहे। तर मी ह्या ट्रिकनुसार शिकवतो, तर तुम्ही हे ट्रिक बिलकुल लक्षात ठेवा। पॉईंट नंबर 4, मोबाईलचा वापर करा। आज मोबाईल आपला शत्रू नाही, तो आपला टीचर आहे। जसं मी यूट्यूबवर शिकवत आहे, तर तुम्ही यूट्यूबच्या म्हणजे मोबाईलच्याच माध्यमातून शिकत आहे। म्हणजे मोबाईल काय झाला? आपला टीचर झाला। यूट्यूबवर सिंपल इंग्लिश व्हिडिओ बघा, आपल्या चॅनलवर खूप सारे आहे। मराठीमध्ये इंग्लिश शिका, जसं आपण शिकतच आहोत। त्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओ बघा, रील्स बघा, पण फक्त बघू नका, रिपीट करा, बोला, वापरा, तरच तुम्हाला काय येणार? इंग्रजी 2026 मध्ये येणार। मुद्दा क्रमांक 5 आहे, कॉन्फिडन्स सर्वात महत्त्वाचा आहे। तुम्ही जे बोलत आहे ते कॉन्फिडंटली बोला। मित्रांनो, परफेक्ट इंग्लिश कुणीच बोलत नाही, जे बोलतात ते घाबरत नाहीत। तुमचा ॲसेंट, तुमची ग्रामर परफेक्ट नसेल तरी चालेल, पण कॉन्फिडन्स हवा। कारण कॉन्फिडन्स असेल तर सर्व काही साध्य करता येतं। आणि शेवटचा संदेश आहे, जर तुम्ही ठरवलं की 2026 मध्ये मला इंग्रजी येणारच, तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही। आजपासून इंग्लिशला घाबरू नका, इंग्लिशला आपला मित्र बनवा आणि रोज थोडं थोडं शिका। मित्रांनो, इंग्लिश अवघड नाही, ती चुकीच्या पद्धतीने शिकल्यामुळे अवघड वाटते। मी आहे तुमच्यासोबत, आपल्या चॅनलवर रोज व्हिडिओ येत असतात। मी आज काही तुम्हाला शिकवणार नाही, फक्त हा तुम्हाला संदेश द्यायचा होता की इंग्लिश भाषा किती सोपी आहे। तर मी ज्या टिप्स सांगितल्या आहे त्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर 2026 मध्ये नक्कीच तुम्हाला इंग्रजी येणार। आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, बाकीच्या मित्रांना नवीन वर्षाची भेट द्या हा व्हिडिओ शेअर करून, म्हणजे त्यांना पण इंग्रजी आली पाहिजे। आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।